नमस्कार मित्रांनो, 3 मार्च 2026 ही तारीख खगोलप्रेमी आणि आध्यात्मिक क्षेत्रात रस असणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या दिवशी आपण एक दुर्मिळ खगोलीय घटनेचे साक्षीदार होणार आहोत. ते म्हणजे खग्रास चंद्रग्रहण. विशेष म्हणजे या दिवशी होळी देखील आहे. तब्बल 100 वर्षांनंतर असा योग येत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ग्रहणाची वेळ, सूतक काळ आणि विशेषतः गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच या दिवशी आवर्जून कोणत्या गोष्टी टाळाव्या, कोणत्या गोष्टी करू नये हे या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वात आधी जाणून घेऊया ग्रहणाच्या नेमका वेळा. हे ग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी सुरू होणार आहे. सूतक काळ सकाळी 6:20 वाजल्यापासून म्हणजे सकाळी 6:20 शास्त्रानुसार ग्रहणाच्या 9 तास आधी सूतक लागते. ग्रहण सुरू होणार आहे दुपारी 3:20 आणि खग्रास स्थिती दुपारी 4:35 सुरू होत आहे आणि ग्रहणाचा मध्य हा 5:04 ते 5:25 दरम्यान ग्रहणाचा मध्य असून ग्रहण समाप्ती संध्याकाळी 6:47 होणार आहे. भारतात अनेक ठिकाणी चंद्रोदय संध्याकाळी 6च्या सुमारास होईल. त्यामुळे आपल्याला ग्रहणाचा शेवटचा टप्पा किंवा मोक्षकाळ स्पष्ट दिसेल. ब्लड मून आणि होळीचा दुर्मिळ योग म्हणजे या ग्रहणालाच ब्लड मून म्हटले जाते आहे. जेव्हा पृथ्वीची गडद सावली चंद्रावर पडते तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून परावर्तित होऊन चंद्रावर पडतो आणि चंद्र तांबूस लाल दिसतो. तसेच होळीच्या दिवशी ग्रहण असल्याने याचे धार्मिक महत्त्व वाढले आहे. अनेक वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्राला ग्रहण लागत असल्याने राशीचक्रावरही याचे परिणाम होतील. सूतक काळाचे सूक्ष्म काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळावयाचे आहेत. तर ते काय पाहूया. तर 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सूतक लागेल. हे वेद पाळणे भक्ती करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे मानले जाते आणि यामध्ये तुळशीपत्राचे महत्त्व. तर अन्नामध्ये आणि पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाकण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे तुळशीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आणि तिचे नैसर्गिक रेडिएशन रोखण्याचे सामर्थ्य. या काळात कोणत्या गोष्टी टाळाव्या. तर सूतक काळात नवीन कार्याची सुरुवात करणे टाळा. मूर्तीपूजा आणि झोपणे हे टाळावे. म्हणजेच आजारी किंवा वृद्ध व्यक्ती वगळता बाकीच्यांनी हे नियम पाळावे आणि झोपणे, मूर्तीपूजा किंवा बाकी विशेष कामे टाळावी असे शास्त्र सांगते. गर्भवती महिलांसाठी विशेष नियम म्हणजे आता आपण त्याकडे वळूया. सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे. आपल्या परंपरेत गर्भवती महिलांसाठी काही नियम सांगितले जातात. शास्त्रीयदृष्ट्या याचे पुरावे नसले तरी मानसिक शांतीसाठी अनेक जण हे नियम पाळतात. तर प्रथम म्हणजे तीक्ष्ण वस्तूंचा वापर टाळा. ग्रहणादरम्यान चाकू, कात्री, सुई किंवा ब्लेड वापरू नका. असे मानले जाते की याचा परिणाम बाळाच्या अवयवांवर होऊ शकतो. तसेच गरोदर महिलांनी घरातच राहावे. ग्रहणाची किरणे हानिकारक असू शकतात असे मानले जाते. त्यामुळे या काळात घराबाहेर पडणे शक्यतो टाळा. या काळात घराबाहेर पडणे टाळावे. खिडक्यांना पडदे लावा जेणेकरून तो प्रकाश आत येणार नाही. तसेच आहार आणि पाणी म्हणजे सूतक काळात जेवण बनवणे किंवा खाणे टाळावे. मात्र गर्भवती महिलांना भूक लागल्यास त्यांनी हलका आहार, फळे घेण्यास हरकत नाही. पाणी पिताना त्यात तुळशीचे पान टाकावे. शारीरिक हालचाल. ग्रहणाच्या काळात जोरात हालचाल करणे किंवा कष्टाचे काम करणे टाळावे. शांत बसून वाचन करावे. तसेच धागा तोडणे किंवा शिवणकाम करणे हे करू नये. कारण जुन्या समजुतीनुसार या काळात कापड शिवणे किंवा धागा तोडणे यामुळे बाळाच्या त्वचेवर परिणाम होतो असे मानले जाते. तसेच जर भूक सहन होत नसेल तर सात्विक आहार घ्यावा. ग्रहण संपण्यापूर्वी तयार केलेले अन्न ग्रहणानंतर खाऊ नये, ते ताजे बनवावे. तसेच ग्रहणाच्या काळात नकारात्मकता वाढते असे मानले जाते. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महामृत्युंजय जप करावा. तसेच या काळात झोपताना सरळ झोपण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य असल्यास नामस्मरण करावे. ग्रहण संपल्यानंतर काय करावे. तर पूर्ण घराची स्वच्छता करावी आणि गंगाजल शिंपडावे. गर्भवती महिलांनी कोमट पाण्याने स्नान करावे. तसेच या ग्रहणाच्या काळामध्ये गरजू लोकांना दानधर्म करावा. पांढऱ्या वस्तू दान कराव्या जसे तांदूळ, दूध दान करणे शुभ मानले जाते. ग्रहणामध्ये काय खाऊ नये. तर शिळे अन्न. ग्रहण लागण्यापूर्वी बनवलेले अन्न ग्रहणानंतर खाऊ नये. असे मानले जाते की ग्रहणाच्या किरणांमुळे अन्नामध्ये दोष निर्माण होतो. तसेच कठोर आणि जड आहार टाळावा. मांसाहार, तळलेले पदार्थ किंवा पचायला जड असलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत. मद्यपान आणि तामसी आहार टाळावा. ग्रहणाच्या काळात मन शांत ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे उत्तेजक पेय किंवा आहार घेऊ नये. तसेच ग्रहणामध्ये काय खावे. तुळशीचा वापर कसा करावा. जर अन्न किंवा पाणी साठवून ठेवायचे असेल तर त्या तुळशीचे पाने
ठेवावे. तुळशीमध्ये नैसर्गिक शुद्धीकरण करण्याची शक्ती असते, ज्यामुळे अन्नावर ग्रहणाचा परिणाम होत नाही. ग्रहणामध्ये कोणाला सूट असते तर लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिला यांना अनेक नियमांमध्ये सूट असते. त्यांना भूक लागल्यास ते सात्विक आहार किंवा फळे पेये घेऊ शकतात. ग्रहणामध्ये काय करणे अशुभ मानले जाते ते पाहूया. तर कोणत्या गोष्टी टाळाव्या ग्रहणामध्ये, कारण त्याचा नकारात्मक परिणाम आरोग्यावरती आणि आपल्या मनावरती होऊ शकतो. त्यामुळे ग्रहणामध्ये झोपणे टाळा. ग्रहणाच्या काळात झोपणे अशुभ मानले जाते. आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांमध्ये थोडी सूट दिली जाते. या काळात जागरूक राहणे, नामस्मरण करणे योग्य असते. तीक्ष्ण वस्तूंचा वापर करणे टाळावे. चाकू, कात्री, सुई, नखे कापणे किंवा केस कापणे या गोष्टी पूर्णपणे निषिद्ध आहेत. तसेच ग्रहणात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. या काळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करणे टाळावे. मानसपूजा किंवा मंत्र जपण्यास हरकत नाही. तसेच शास्त्रानुसार ग्रहणाच्या काळात शारीरिक संबंध ठेवणे अशुभ मानले जाते, कारण त्याचा होणाऱ्या संततीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच ग्रहणामध्ये नवीन कार्याची सुरुवात कोणत्याही करू नये. कोणताही व्यवहार किंवा नवीन काम, नवीन प्रवास करू नये. तसेच मग आता ग्रहणामध्ये काय करावे ते पाहू. ग्रहणामध्ये मंत्र जप म्हणजेच ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय जप मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी असते. तसेच मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करावे. ग्रहण सुटल्यावर दान करण्यासाठी धान्य, कपडे किंवा पैसे बाजूला काढून ठेवावेत. ग्रहण सुटल्यानंतर काय करावे तर ग्रहण सुटल्यानंतर म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6:47 प्रथम स्नान करून घ्यावे. घरातील देव स्वच्छ करावेत. घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडावे आणि ग्रहण सुटल्यानंतर घरात नवीन ताजे अन्न शिजवून मगच जेवावे. राशीनुसार या ग्रहणाचे काय परिणाम होणार आहेत तर सिंह, कन्या आणि कुंभ या राशींसाठी हे ग्रहण विशेष फलदायी ठरू शकते. परंतु वृश्चिक आणि मीन या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच ग्रहणादरम्यान दान करावे. तसेच ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे त्यांनी या काळात चंद्रकवच किंवा चंद्र अष्टोत्तर शतनामावली पठण करावे. मित्रांनो, पाहायला गेले तर विज्ञानाच्या नजरेतून पाहिले तर चंद्रग्रहण एक नैसर्गिक सावलीची प्रक्रिया आहे. यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जर तुम्हाला काही औषधे किंवा आहार सांगितला आहे तर ते वेळेवरच घ्या. धार्मिक श्रद्धा आणि आरोग्य यांचा समतोल राखा. तर मित्रांनो, हे होते 3 मार्च 2026च्या चंद्रग्रहणाबद्दलची सविस्तर माहिती. या व्हिडिओमध्ये तुमच्या ओळखीच्या गर्भवती महिलांना आणि कुटुंबियांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना योग्य माहिती मिळेल. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुनश्च भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.